नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया सुकी मेथीची भाजी। खायला एकदम सुंदर आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे। हिला तुम्ही टिफिनवर वगैरेही नेऊ शकता। तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया। सोबतच तुम्ही भाकरी पोळी सोबत हिला एन्जॉय करू शकता। तोंडी लावायला ही भाजी खूप छान अशी लागते। चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया। यासाठी बघा, मी मेथी अशी छान अशी निवडून घेतलेली आहे। जास्त बारीक केलेली, मोठी मोठीच अशी निवडलेली आहे। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण, मीठ आणि तेलाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत। आता मेथी आपण छानपैकी धुवून घेऊया। भाजी आपण छान धुवून घेतलेली आहे। आता हिला आपण बारीक अशी चिरून घेऊया। अशा पद्धतीने बघा, आपण बारीक अशी भाजी ही मेथीची चिरून घेतलेली आहे। मेथी चिरल्यानंतर आता उकळीमध्ये आपण मिरची, लसूण, मीठ आणि शेंगदाणे सर्व टाकून त्याला आपण छानपैकी असं बारीक करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे आता ठेचून घेतलेलं आहे। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। छान गरम झाले की आपण यामध्ये मिरची आणि लसूणचं शेंगदाण्याचं वाटण टाकूया। किंचितशी अशी हळद, छानपैकी झालं की यामध्ये आता आपण मेथी ॲड करूया। आता यावरती आपण छान असं झाकण ठेवून देऊया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून याला वाफेत आपण होऊ देऊया। चला, आपण बघूया आता। जास्त आपल्याला शिजू द्यायची नाही। भाजी जास्त शिजली की त्याची चव लागत नाही। मीठ चेक करून आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया।
आता यातलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला छान अशी भाजी परतून घ्यायची आहे. छान असं हिला परतत राहायचं आहे, आपल्याला खाली लागू द्यायची नाही आहे. हे बघा आता आपली मेथीची भाजी तयार आहे. तर हे बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. खायला एकदम डिलिशियस अशी भाजी लागते. यासोबत ही नाचणीची भाकर आहे, पोळी, तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही हिला एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.